नमस्कार मंडळी, आज आपण मिक्स व्हेजिटेबल बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे फ्लावर, गाजर, फरसबी, बटाटा आणि मटार। दुसरं साहित्य आहे आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, त्यामध्ये काजू टाकलेले आहेत आणि ती आपण काजूची आणि टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत। इथे आहे फोडणीसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण आणि कसुरी मेथी। इथे आपले सुके मसाले आहेत, त्यामध्ये आहे लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणा जिरा पावडर आणि मीठ आणि तळण्यात तेल। इथे आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या त्या आता आपण एक एक करून थोड्याशा शॅलो फ्राय करून घेऊया। आधी मी बटाटा टाकते। आता आपण ज्या घेतलेल्या भाज्या आहेत त्या एक एक करून आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत। आता मी फ्लावर टाकते त्याच तेलामध्ये। फ्लावर माझा थोडंसं लालसर झालेलं आहे। मी गाजर आणि फरसबी टाकणार आहे त्यामध्ये। ह्यामध्ये मटार, ती पण अगदी हलकीशी थोडीशी ह्याच्यामध्ये परतून घेऊया। इथे आपण आता सगळ्या भाज्या एक एक करून तेलात परतलेल्या आहेत। आता आपण फोडणीची तयारी करतो आहोत। त्यासाठी आपण त्याच कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। आता एक तेजपत्ता टाकूया, थोडंसं जिरं, जिरं आपलं चांगलं तडतडलं आहे। आता आपण त्यामध्ये घालूया कांदा। कांदा जरा परतलेला आहे, त्यामध्ये टाकूया लसूण। लसूण सुद्धा आपण परतून घेऊया कांदा 2 सेकंद लागतील बघताय। फोडणी आपली झालेली आहे। आता त्यामध्ये हळद, गरम मसाला, धणा जिरा पावडर, लाल तिखट, थोडीशी मी यामध्ये फोडणीमध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे, ती जरा परतून घेऊया। आता ह्यामध्ये ही टोमॅटोची आणि काजूची पेस्ट घालून घेऊया। आपण चांगली परतून घेऊ मस्त। आता आपण टोमॅटो चांगलं परतून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपण ज्यात आपण भाज्या फ्राय केलेल्या आहेत त्या सगळ्या टाकणार आहोत। वरून चवीनुसार मीठ, कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि चांगली मिक्स केली। आता सगळं आपण यामध्ये घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊ भाजी। मस्त सुगंध घमघमाट सुटला भाजीचा। मी गॅस बारीक केला आहे, त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि फक्त पाण्याच्या वाफेने मी तिला शिजवणार आहे। 10 मिनिटांनंतर आता भाजी बघूया। मस्त वाफाली, मंद आचे असे वरती केले। आहा, खरंच सुगंध मस्त सुटत आहे। शिजलेली आहे भाजी। वरून थोडी कोथिंबीर टाकते, ती जरा मिक्स करून आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ।